नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी। आजच्या या आपल्या YouTube व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या आपल्या YouTube व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे हार्ट अटॅक। आत्ताच्या काळात बघण्यात येत आहे की बिफोर द एज ऑफ 40 वर्षाच्या आत वयोगटामध्ये खूप कॉमनली हार्ट अटॅक येताना आपणास दिसून येतात। त्याचे अनेक कारण आहेत आणि त्या कारणांवर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना सुद्धा आहेत। त्या काय आहेत, कोणते ते कारण आहेत, या सर्व गोष्टींविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। हार्ट अटॅक, ज्याला आम्ही डॉक्टर म्हणतो मायोकार्डियल इन्फार्क्शन, अर्थात हृदयाच्या एका पर्टिक्युलर भागाला किंवा पर्टिक्युलर मसलला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे त्या मसल्सचं इन्फार्क्ट होतं, अर्थात तो निकामी होतो आणि त्यामुळे जो आजार म्हणता येणार नाही, जी एक सिच्युएशन निर्माण होते त्याला आपण म्हणत असतो हार्ट अटॅक। आता त्यामध्ये हृदयाचं काम हे कमकुवत झालेलं असतं, हृदय प्रॉपरली काम करू शकत नसतं। मुळात हार्ट अटॅक हाच एक सगळ्यात मोठा कॉम्प्लिकेशन आहे आणि हा कॉम्प्लिकेशन उद्भवण्यासाठी अनेक कारणं आहेत। त्यातलं सगळ्यात कॉमनेस्ट दिसून येणारं पहिलं कारण मी नमूद करू इच्छिते ते आहे डायबिटीज। अनेक लोकांना डायबिटीज हा अनडायग्नोस्ड राहतो, अर्थात त्यांना डायबिटीज आहे याची कल्पनाही नसते। म्हणून वर्षातून एकदा तरी प्रॉपरली हेल्थ चेकअप करणं गरजेचं असतं। आणि अगदीच ज्या लोकांमध्ये डायबिटीज आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या दर 3 महिन्यांनंतर शुगरचं चेकअप आणि एक ECG कमीत कमी केलेला पाहिजे। यामुळे लक्षात येते की तुमच्या हृदयाचं कार्य कशा पद्धतीने चालू आहे। बऱ्याच डायबिटीजच्या रुग्णांमध्ये जो हार्ट अटॅक येतो त्यामध्ये काही वेळेला चेस्ट पेन सुद्धा दिसून येत नाही, अगदी छातीत दुखतंय ही कंप्लेंट घेऊन सुद्धा पेशंट येत नाही आणि रेग्युलर चेकअपला आल्यानंतर ECG केल्यावर लक्षात येतंय की त्यांच्या ECG मध्ये असे काही चेंजेस आलेले आहेत। तर ज्याला आम्ही सायलेंट मायोकार्डियल इन्फार्क्शन किंवा सायलेंट हार्ट अटॅक असं आम्ही म्हणतो, जे कॉमनली डायबिटीज पेशंटमध्ये दिसून येतं। म्हणूनच डायबिटीजच्या रुग्णांमध्ये रेग्युलर हेल्थ चेकअप करणं खूप गरजेचं असतं। या पुढचं कारण काय आहे आणि त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करू शकतात याविषयी माहिती घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।